एकतर या नाटकामध्ये म्हणजे माझ्या पर्टिक्युलरली दगड आणि मातीमध्ये असं आहे की माझ्या आजूबाजूला खूप लोक असे आहेत माझ्यासहित की ज्यांना काहीतरी करायचं आहे पण माहीत नाही काय करायचं ते. म्हणजे एकतर हे बाप मुलाची स्टोरी आहे, गावातली ते इतिहास शोधतात आणि ह्याची स्टोरी आहे. पण मला असं वाटलं की माझे वडील माझ्या वडिलांनी मला कुठल्याच गोष्टीचं कधी बायंडेशन केलं नाही. तू काय करायचं तू कर, या पद्धतीचाच याच्यामधला बाप आहे. काय करायचं माणसाने, माझं काय चुकलं आहे त्याच्यामध्ये, मी काय करायला पाहिजे की जे म्हणजे खूप लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत आता तरुण पोरांचे म्हणा की काय करायचं माहीत नाही. हे मी 20 वर्षापूर्वीचं सांगतो आहे. आता तर जास्त अजून ते झाले की आपल्याला काय करायचं हेच माहीत नाही. मुलांना काय करतो हे पण माहीत नाही. निश्चित. उमेश, तू सांगावंस दगड आणि माती आणि वेगवेगळ्या तुझ्या या भूमिकांबद्दल. मी पहिल्यांदा तर खूप मला भाग्यवान समजतो मी, कारण माझ्या आयुष्यात म्हणजे खूप अशी चांगली माणसं भेटली पहिली गोष्ट. तर ओमकार आहे, ओमकारनं मला ह्या नाटकासाठी फोन केला. मी सचिन आणि दत्ताला खूप अगोदरपासून ओळखायचो, पण आमचं काम आम्ही कधी केलं नव्हतं एकत्र. तर ओमकारनं मला सांगितलं की असं नाटक आहे, आणि मग दत्ताचा सचिनचा माझा फोन झाला आणि मग मी नाटक काहीही न वाचता मी हो म्हणालो, कारण NCPला ते वाचायचं होतं आणि हे करायचं होतं. तर त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी होती की ओमकार म्हणाला की आपण आता सगळे सिरियलमध्ये फिल्ममध्ये ह्याच्यामध्ये काम करतो आहे, व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो आहे, तर आपण प्रायोगिक नाटक करताना आपण एक वेगळ्या पद्धतीचं मॉड्यूल कसं वर्कआउट करू शकतो ते आपण बघूया. म्हणजे काही ऑनलाईन तालमी करता आल्या, मग वेळ नाही असं म्हणण्यापेक्षा ऑनलाईन काही तालमी करता आल्या, आणि मग नंतर पुन्हा फिजिकली तालमी केल्या. तर हे आमच्या दृष्टीनं पण एक एक्सपेरिमेंट होतो वेगळ्या अर्थानं, आणि जे वर्क झालं, चांगलं वर्क झालं. आणि दुसरी मुळात गोष्ट अशी होती की नाटक खूप चांगलं आहे, म्हणजे तुम्हाला बघितल्यावर आणि काही लोकांनी बघितलेलं पण आहे. काम करताना मला खूप मजा आली. एकतर मी, ओमकार, अनिता, आम्ही खूप एकत्र काम केलेलं आहे, अश्विनी. पण यांच्याबरोबर कधी काम केलं नव्हतं, आणि यांच्यावर काम करण्याचा अनुभव मला प्रचंड काय म्हणू सॅटिस्फॅक्टरी आहे माझ्यासाठी. मला खूप मजा येते काम करायला. आणि मग काम असं करत गेलो. माझ्या डोक्यात असं कधी असतं ॲक्टर लोकांच्या की ते खूप आपलं असं काम करता यायला पाहिजे बाबा, किंवा असा रोल मिळाला पाहिजे असं वाटतं. मला खूप नाटकांमध्ये मिळाला किंवा खूप सिरियलमध्ये मिळाला. पण ह्या नाटकामध्ये बरं पर्टिक्युलरली काय झालं, मला कुठल्याच गोष्टीचं बायंडेशन किंवा बोधरेशन नव्हतं काम करताना. मी जरा खूप असा ग्राउंडेड काम करण्याचा प्रयत्न करतो, आणि ह्याचा मला जास्त आनंद आहे. जगणं कशा अर्थानं या दोन्ही नाटकांमधलं तुला सांधलंय असं वाटतं या सगळ्यामध्ये? एकतर या नाटकामध्ये म्हणजे माझ्या पर्टिक्युलरली दगड आणि मातीमध्ये असं आहे की माझ्या आजूबाजूला खूप लोक असे आहेत माझ्यासहित की ज्यांना काहीतरी करायचं आहे पण माहीत नाही काय करायचं ते. म्हणजे ॲक्टर म्हणून मी सांगत असताना मुंबईत, कारण आपल्याला मेन मुद्दा आहे की गावाकडे तशी फॅसिलिटीज नाही, जे आहे थोड्याफार. म्हणजे माझं जे तुळजापूर गाव आहे त्याच्यामध्ये आमचं नाटक चालू होतं, जे आत्ता काही दिवस बंद झालं, आत्ता चालू होतं आहे नंतर. पण ते आहे म्हणून तेवढं तरी कमीत कमी करता आलं. पण आता मुंबईला आल्यानंतर मग तुला खूप मोठं होतं, आणि इथं आल्यानंतर काय होईल आपल्याला माहीत नाही. आता माझं एक जरा चांगलं झालं आपण म्हणूया, पण खूप लोकांचं असं होत नाही, अशातला होतच नाही बऱ्यापैकी लोकांचं. आशावादी येऊन येतात आणि त्यांचं काही होत नाही. ह्याच्यावर बोलणारं नाटक आहे बऱ्यापैकी हे, की गावातून सोडून जायचं आणि इकडे गेल्यानंतर त्यांचं काय होईल माहीत नाही. मग आता आपल्या नाटकात उत्तर त्याचं मिळतं थोडंसं, पण तरीसुद्धा ते सॅटिस्फॅक्टरी नाही, चांगलं नाही आहे लोकांना घेण्यासाठी. ही जरा जास्त दुःखद गोष्ट आहे असं मला वाटतं. याला एक वेगळ्या पद्धतीचा अंडरकरंट आहे, आणि तो आहे एक वेगळ्या पद्धतीची असुरक्षितता घेऊन खरं तर त्या असुरक्षिततेतलं जगणं जे आहे, आणि त्या जगण्याचा असणारा एक वेगळा परिपाक आहे. तू स्वतःही त्या एका स्ट्रगलमधून आलायस. हे कशा अर्थानं तुला फार रिलेटेबल किंवा फार रेझोनेट करत आहे असं तुला वाटतं? म्हणजे एकतर हे बाप मुलाची स्टोरी आहे, गावातली ते इतिहास शोधतात आणि ह्याची स्टोरी आहे. पण मला असं वाटलं की माझे वडील माझ्या वडिलांनी मला कुठल्याच गोष्टीचं कधी बायंडेशन केलं नाही. तू काय करायचं तू कर, या पद्धतीचाच याच्यामधला बाप आहे. आणि पण ज्यावेळेस गरज लागली त्यावेळेस त्यांनी फटकारलेलं पण आहे, आणि मला जे करायचं ते करू पण दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळं मला पर्टिक्युलरली मला हा रोल करताना, का आमच्या दोघांचं बघताना मला माझंच आठवतं. आणि माझ्याबरोबर खूप सारे लोक आहेत की ज्यांचं तितकंसं चांगलं झालेलं नाही, जे मला माहीत आहे की अशा पद्धतीने झालं नाही. म्हणजे जो हा म्हणतो की काय करायचं माणसाने, माझं काय चुकलं आहे त्याच्यामध्ये, मी काय करायला पाहिजे की जे म्हणजे खूप लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत आता तरुण पोरांचे म्हणा की काय करायचं माहीत नाही. हे मी 20 वर्षापूर्वीचं सांगतो आहे. आता तर जास्त अजून ते झाले की आपल्याला काय करायचं हेच माहीत नाही. मुलांना काय करतो हे पण माहीत नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.